गुजरातमधल्या लोकांना जास्तीत जास्त बेटिंगमधून पैसा मिळावा यासाठी पाकिस्तानबरोबर मॅच खेळायचं घाट घातलेला आहे। तमाम हिंदूंना आमची विनंती आहे की संध्याकाळी कोणी मॅच बघू नका, मॅचवर बहिष्कार टाका। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आजच्या मॅचवर आम्ही बहिष्कार घातलेला आहे। आमचे मित्र हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष संजय इंदापूर यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आमचे शेअर महेश भैया धाराशिवकर, बेळमकर, दोरकर यांच्या माध्यमातून आम्ही निवेदन देतो की पाकिस्तानने भारतावर अनेक वेळा हल्ले केले। परवा पहलगाममध्ये 27 लोकांचं अतिरेक्याने हत्या केली। 27 लोकांच्या कुटुंबाचं कुंकू पुसलं गेलं, तरीसुद्धा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गृहमंत्री अमित शाह यांनी पाकिस्तानवर क्रिकेट खेळण्याचा घाट घातलेला आहे। त्याचे निषेध तर आहेत, परंतु जे भारतामध्ये एकच होते हिंदूंचं दैवत शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे त्यांच्या इशाऱ्यावर भारत चालायचा। पाकिस्तान कधी त्यांचे डोकं वर काढायचे नव्हते, अतिरेकी बाळासाहेबांच्या एका इशाऱ्यावर पळून जायचे। परंतु आताचं सरकार पाकिस्तान हल्ला करून सुद्धा त्यांच्याबरोबर मॅच खेळते, त्यांच्यावर व्यवहार करतं, फक्त हे अमित शहाच्या मुलासाठी। अमित शहा भडवा आहे। गुजरातमधल्या लोकांना जास्तीत जास्त बेटिंगमधून पैसा मिळावा यासाठी पाकिस्तानबरोबर मॅच खेळायचं घाट घातलेलं आहे। आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून अध्यक्षांना पत्र दिलं आहे की सोलापूर शहरातील अनेक हॉटेलवाल्यांनी सुद्धा संध्याकाळी मॅच दाखवू नये। जर मॅच दाखवलं तर आम्हाला शिवसेनेच्या पद्धतीनं जसं वानखेडे स्टेडियम उकरून टाकलं तसं पार्क मैदानाचा सुद्धा नंबर आहेत। परंतु जे हॉटेलवाले देशप्रेम महत्त्वाचं आहे, आपला व्यवसायाबरोबर देशप्रेम बी जागृत करणं गरजेचं आहे। आपल्या देशातल्या तमाम हिंदूंना आमची विनंती आहे की संध्याकाळी कोणी मॅच बघू नका, मॅचवर बहिष्कार टाका। आणि इंदापुरेने बी हॉटेल व्यावसायिक म्हणून अध्यक्ष म्हणून मेसेज टाकावं। कुठल्या हॉटेलवाले दाखवत असेल तर कोण आमच्या नजरेत पडलं तर आम्ही त्याचा समाचार घेऊ। पहलगाममधल्या 26 विधवांचे अश्रू अजूनही सुकलेले नसताना नरेंद्र मोदींनी पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्याचं श्रेय घेण्याचा प्रयत्न केला, परंतु भारतीय नेत्याने सर्व भारतीय पंतप्रधानांच्या मागे उभारले व त्यांना विश्वास वाटत होता की हे पाकिस्तानला चांगला धरतील। परंतु नरेंद्र 4 दिवसातच सरेंडर झाला आणि आता तर क्रिकेटच्या मैदानात देखील सरेंडर झालेलं आहे। ते सगळं पैशासाठी चाललेलं आहे, ह्यांचं देशप्रेम बेगडी आहे। त्यामुळं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आजच्या मॅचवर आम्ही बहिष्कार घातलेला आहे। जे जे देशप्रेमी नागरिक असतील ते या मॅचवर बहिष्कार घालतील यात काही शंका नाही। त्याबरोबरच सोलापूरच्या हॉटेल असोसिएशनचे देखील आम्हाला अभिमान आहे की ते देखील राष्ट्रभक्त आहेत आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की त्यांचा एकही सदस्य त्यांच्या हॉटेलमध्ये आज मॅच दाखवणार नाही। परमिट रूमच्या सभासदांना माझी कळकळीची विनंती आहे, आपण आपल्या देशावर प्रेम जे करतो ते आपल्याला सिद्ध करण्याची आज एक प्रकारची आपली वेळ आपल्या अंगावर आलेली आहे वेळ। तर आज सगळ्या परमिट रूमवाल्यांनी भारत पाकिस्तानचा मॅच टीव्हीवर दाखवू नये आणि हाच आपला देशप्रेम ह्या सर्वांना दाखवावं ही मागणी। किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा 168 2 BHK आणि 3 BHK लक्झुरियस फ्लॅट्सचा भव्य प्रकल्प। सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल, ईव्ही चार्जिंग पॉइंट, फुल्ली इक्विप्ड जिम्नॅशियम, मुलांसाठी लायब्ररी, स्टडी सेंटर, वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन, क्रिकेट टर्फ, मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध। किमया ग्रुपचे किमया स्वप्नसृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर। संपर्क 77 800 43 800।